अहिल्यानगरमध्ये सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। नीट आणि टीईटी पेपरफुटी विरोधात हे आंदोलन होतं। परीक्षार्थींवरील मानसिक तणावाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली गेली। सम्यक विद्यार्थी संघटनेकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। आमचं जे म्हणणं आहे ते एवढंच आहे की जे घोटाळेकार आहेत ते सगळे, मग धर्मेंद्र प्रधान असतील, केंद्रीय शिक्षण मंत्री किंवा आपले राज्यमंत्री असतील दादा भुसे, या सर्वांनी जी काही घटना घडलेली आहे या सर्व घटनांचं, या सर्व इव्हेंट्सचं कायदेशीरपणे एकदम कायदेनुसार कायद्याला धरून, संविधानाला धरून मुलांना न्याय आणि फंडामेंटल राईट ऑफ आर्टिकल 19 ह्याच्या उद्देशाने, ह्याच्या अनुषंगाने चालून मुलांना न्याय दिला पाहिजे। जोपर्यंत मुलांना न्याय नाही भेटणार तोपर्यंत हे आंदोलन कायम चालू राहणार। नीट परीक्षेच्या आतापर्यंत इतके आंदोलन, इतके प्रोटेस्ट करून विद्यार्थ्यांनी तरी सुद्धा धर्मेंद्र प्रधान सारखा भ्रष्टाचारी केंद्रीय मंत्री हा राजीनामा द्यायला तयार नाही। तरी आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे मोठं आंदोलन केलं आहे। तसेच दादा भुसे आणि त्यांची टीईटी मध्ये केलेला भ्रष्टाचार व सरकारच्या जबाबदार असल्यामुळे त्यांनी संबंधित मंत्र्यांनी या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे। त्यासाठी आम्ही सम्यक आंदोलनच्या वतीने अहिल्यानगर येथे आंदोलन करत आहे।